नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल फॉर्म भरण्याची प्रोसेस इन दॅट केस म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे 15 डिसेंबरपासून. याची लास्ट डेट त्यांनी दिलेली नाही आहे, पण आता फॉर्म हे रजिस्ट्रेशन करणं हे चालू झालेलं आहे. सो उरलेल्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही करून घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर फक्त वेट अँड वॉच करा, समजून घ्या आणि मग रजिस्ट्रेशन आणि तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करून घ्या. आता यासाठी मी फॉर्म भरून बघितला, त्याच्यावरती माझा व्हिडिओ येणारच आहे ऑलरेडी. सो फॉर्म भरताना कागदपत्रे कोणती लागतात आणि कधीचे हवे, तिथे काय काय विचारलं जातं आणि उभं समांतर आरक्षण कागदपत्रे कोणती लागतात, हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माहितीतले असं कोणी विद्यार्थी असेल ज्यांचं D.Ed B.Ed झालंय आणि ज्यांना शिक्षक भरती करायची, त्यामध्ये त्यांना जर शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची असेल तर CTETची एक्झाम 8 फेब्रुवारीला आहे. फॉर्म भरण्याची डेट लास्ट 18 डिसेंबरपर्यंत आहे आणि त्यांना ह्या तयारीसाठी मार्गदर्शनच्या बॅचेस हवे असेल तर इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे चालू झालेली आहे आणि रेकॉर्ड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. दोन्ही बॅचेसची फी 1599 आहे. ओल्ड स्टुडंट असाल तर तुम्हाला 800 रुपयात ह्या बॅचेस मिळणार आहे. तो दोन्ही ठिकाणी शिकवणारे फॅकल्टी सेम आहे. तुम्हाला लेक्चर आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे, एक्सप्लेनेशन पण अवेलेबल असणार आहे. सो बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. अडचण असतं दिलेल्या नंबरवरती कॉल पण तुम्ही करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. फॉर्म भरत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स ते विचारले जातात बघा. जसं की आता फॉर्म भरण्याची प्रोसेस मी करून बघितली. त्यामध्ये फॉर्म भरत असताना बघा, पहिलं डॅशबोर्ड तुम्हाला येतं आणि ह्या डॅशबोर्डवरती ॲप्लिकेशन फॉर्म आहे. ॲप्लिकेशन फॉर्मवर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी भरायच्या आहे. मग त्यामध्ये पहिलं आहे प्रोफेशनल डिटेल्स तुम्हाला भरायचे, तुमची स्वतःची माहिती. दुसरं ॲड्रेस प्रूफ भरायचं आहे. तिसरं जे आहे कॅटेगरी, इथून तुम्हाला डॉक्युमेंट चालवत बघा. ज्या कॅटेगरी तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्या कॅटेगरीची माहिती तुम्हाला डिटेल भरायची आणि ते डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचं आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशनसुद्धा तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये 5वा मुद्दा, ज्यामध्ये D.Ed B.Ed तुमचं जे काय झालं असेल त्यानुसार ते डॉक्युमेंटची माहिती प्लस ते अपलोड पण करायचं आहे. अदर अकॅडमिक तुमचं जर काही असेल तर ते पण तुम्ही इथे टाकू शकता. अदर नसेल तर काही टाकायची गरज नाही आहे. 7वा नंबर आहे तुमचा TET जर क्वालिफाईड असाल तर TETचे जे तुम्हाला मार्क टाकायचे, जेवढे TET आत्तापर्यंत दिलं त्यापैकी जे TETचे मार्क टाकायचे ते तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावं लागतं. आणि 8वं तुम्हाला सेंट्रल CTET जर तुम्ही दिली असेल त्याचं जर तुम्ही माहिती भरत असाल ते पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड, म्हणजे सर्टिफिकेट तुम्हाला इथे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. आणि मग शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे सेल्फ सर्टिफाईड करण्याची. म्हणजे ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड करायचं. हे एकदा सेल्फ सर्टिफाईड केलं तर परत तुम्हाला चान्स नाही. सो हे सगळं करण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. आता डॉक्युमेंट काय लागतं तुम्हाला वन बाय वन सांगतो बघा. हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. आता यामध्ये बघा, इथे आत्ता हे डॉक्युमेंट तुम्हाला विचारत नाहीये. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि संगणक प्रमाणपत्र, आणि नसेल तरी तुम्हाला नंतर दिलं तरी चालतंय, नियुक्ती झाल्यानंतर दिलं तरी चालतं. हे 2 गोष्टी लक्षात घ्या. सो हे 11 डॉक्युमेंट तुमचे फार महत्त्वाचे आहे. एक वन बाय वन बघा. तुम्हाला फॉर्म भरताना आत्ताच तुम्हाला फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ह्या 3 गोष्टी तर मेजर आहे. तुमच्याकडे टेटचा नोंदणी क्रमांक लागतो, बैठक क्रमांक लागतो, नोंदणीकृत मोबाईल नंबर लागतो. कारण याच्यावरती तुम्हाला सुरुवातीलाच OTP येतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्याच नंबरला तुम्हाला OTP येणार आहे. मोबाईल नंबर बदलता येत नाही, लक्षात घ्या. सो या 3 गोष्टींनी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर, लॉग इन केल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू होते आणि त्यामध्ये तुम्हाला बघा लागतंय TT CD टेट गुणपत्रक लागतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतात. वन बाय वन तुम्हाला मी सांगतो. मग आता बघा, पहिला मुद्दा आपण घेऊया, शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता तुम्हाला काय लागते. शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला माहिती असेल कधीपर्यंत लागतं डॉक्युमेंट, हे 14/5/2025 पर्यंत शैक्षणिक अर्हता, ज्यामध्ये 10वी येईल, 12वी येईल, तुमचं पदवी ज्यामध्ये झालं असेल ती पदवी येईल, तुमचं जर PG झालं असेल तर PG पण तुमचं येऊ शकतं. हे सगळे डॉक्युमेंट ज्यांना काय माहिती भरावं लागते माहिती आहे का तुम्हाला, याचं डॉक्युमेंटचा नंबर टाकावा लागतो, सिरियल नंबर प्रत्येक डॉक्युमेंटचा. दुसरं इश्युइंग डेट तुम्हाला टाकावं लागते, इश्यू डेट तुम्हाला टाकावं लागते. आणि तिसरं हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं बघा. अपलोड करायचं म्हणजे सगळ्यांची कॉपी तुम्हाला एक फोटोकॉपी घेऊन ठेवायची कम्प्युटरला आणि मग तिथे अपलोडचा ऑप्शन, तो अपलोड पण तुम्हाला करावं लागतं. सेम तुम्हाला व्यावसायिक अर्थेमध्ये सुद्धा हेच आहे. तुम्हाला नंबर टाकायचा, इश्युइंग डेट टाकायची आणि डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. सो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. मग तुमचं D.Ed असो किंवा B.Ed असो, इथे काय तुम्हाला तुमचं जे काय असेल, मी D.Ed केलं असेल, तुमचं B.Ed, आता हे कधीपर्यंतच असलं डॉक्युमेंट, हे डॉक्युमेंट तुमचं 25/9/2025 असावं लागेल. म्हणजे त्यानंतरचं चालणार नाही. ह्या डेटपर्यंतचं असेल तर चालतंय. इथे शैक्षणिक अर्थ 14 मे पर्यंत आणि ही 25
सप्टेंबरपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट असावं लागतं, हे दोन्ही डॉक्युमेंट. आता यामध्ये ना थोडक्यात तुम्हाला काही मुलांनी प्रश्न विचारला तर हे पटकन मी तुम्हाला सांगतो. 1 ते 5 वर्गासाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणारच आहे. तुम्ही टेट दिली ना, डी.एड 12वीला तुम्हाला ओपनला 85%, कॅडला 40% आणि टी किंवा सीटचा पेपर 1 क्वालिफाईड लागतो. 6 ते 8 साठी तुम्हाला डी.एड प्लस पदवी, ओपनला 45 आणि कॅटेगरीला 40% आणि ह्या दोघांपैकी टी आणि सीटीपैकी तुम्हाला पेपर 2 पास असावा लागतो. म्हणजे 6 ते 8ला तुम्हाला अजून दुसरा ऑप्शन आहे. डी.एडला ऑप्शन काय, बीएड पण आहे. बीएड तुमचं असेल चालतंय किंवा डी.एड दोघांपैकी एक चालतं. पदवी 45-50 ओपनला आणि कॅटेगरीला 40%, याच्यापैकी दुसरा पेपर क्वालिफाय असावं लागतं. आणि तुम्हाला 1 ते 8ला शिक्षक जर व्हायचं असेल तर तुमचं डी.एड प्लस 12वी, ओपनला 45, कॅटेगरीला 40, पदवी पाहिजे, ओपनला 45-40 कॅटेगरीसाठी आणि टी आणि सीडी दोघांपैकी कोणताही पेपर 1 पेपर 2 तुमचा पास असावा लागेल. लक्षात घ्या, हे सगळं 1 ते 8 वर्गासाठी आहे. आणि 9 ते 10 वर्गाला तुम्हाला टी किंवा सीडी लागत नाही. 9 ते 10 वर्गाला फक्त शिक्षण बघा तुमचं व्यवसायकरता बीएड लागते आणि शैक्षणिक पात्रता पदवी लागते. ओपनला 50, कडेला 45% मार्क लागतात. 11वीला शिक्षक व्हायचं असेल तर बीएड लागतंय, पदवी लागते तुमची. कॅटेगरीला 45 आणि ओपनला 50% मार्क असणं गरजेचं आहे. आणि पूर्ण 9 ते 12 चारही वर्गाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुमच्याकडे व्यवसायकरता बीएड आणि शैक्षणिककरता पदवी प्लस पदवी आणि 50 ओपन आणि कॅटेगरीला 50% मार्क असावे लागतात. हे झालं तुमचं शैक्षणिक अर्हतेबाबत आणि व्यावसायिक अर्हतेबाबतचं डॉक्युमेंट. कोणतं लागतं आणि कधीचं लागतं हे तुम्हाला सांगितलंय. आणि फॉर्म भरताना माहिती भरावी लागते, प्लस हे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड पण करावं लागतं. हा एक मुद्दा. नंतरचा मुद्दा आहे आरक्षणचे कागदपत्र लागतात. बघा, ही सगळी कॅटेगरीचे सर्टिफिकेट तुम्हाला 14/5/2025 पर्यंतचीच लागतील, नंतरची चालणार नाही. माझा एखाद्या विद्यार्थ्यांना आरक्षण जर घ्यायचं असेल तर आरक्षणासाठी 3 डॉक्युमेंट लागतात. बघा, कास्ट सर्टिफिकेट लागतं, डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं आणि एनसीएल कुणाला लागतं, कोणाला लागत नाही. आता यामध्ये लक्षात घ्या, एससी कॅटेगरीचे उमेदवार असतील, एसटी कॅटेगरीचे उमेदवार असतील, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे उमेदवार असेल आणि ओपनचा उमेदवार असेल तर ह्या चारही उमेदवारांना तुम्हाला एनसीएल लागत नाही. ह्या चारही जणांना काय एनसीएल लागत नाही. मग हे जर सोडले तर उर्वरित उमेदवार कोणते कोणते आहे, जसं की ओबीसी आहे, एसबीसी आहे, एसईबीसी आहे, त्यानंतर एनटीचे सगळे प्रवर्ग, एनटी अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल, ह्या सगळ्या प्रवर्गाला मात्र काय एनसीएल लागतं. एनसीएल काय लागतं, यांना लागणार आहे. बरं, हे एनसीएल कधीचं लागणार, बरं एनसीएल हे 2025-26 ह्या इकॉनॉमिकल इयरमध्ये लागतंय. आता तुम्हाला हे सर नवीन काढायचं का, नाही नवीन नाही काढायचं. तुम्ही टेटला फॉर्म भरला होता ना, टेट 2025ला, त्यावेळेस सुद्धा तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल. 2025 जी माहिती भरली, जी कॅटेगरी आहे, बघा इथे जी कॅटेगरी आहे, जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे, त्याच्या आधारेच तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट लागतात. सो त्यावेळेस तुम्ही जर एनसीएलमधनं तुम्ही कॅटेगरीमधनं फॉर्म भरला असेल आणि एनसीएल यस केला असेल, त्यावेळेस जे एनसीएल तुम्ही वापरलं तेच एनसीएल तुम्हाला इथे पण लागणार आहे 25-26. ते तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा 25-26च होतं. सो इथे सुद्धा 25-26 लागतंय. सो वेगळं नाही आहे, वेगळं काढायचं पण नाही. तुमच्याकडे ऑलरेडी आहे टेटला फॉर्म भरताना तेच लागणार आहे. ते जर व्हॅलिड नसेल तर मग तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जातं, हे पण लक्षात घ्या. ओके, आता हे सगळं मी मला सांगितलं. यात मेजर क्वेश्चन काय येतो की ईडब्ल्यूएस जे आहे ना, हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे दरवर्षी काढावं लागतं. बघा, दरवर्षी. आता तुम्ही टेटचा फॉर्म भरताना जे तुम्ही काढलं होतं ना, टेट 2025चा फॉर्म भरताना, तेच इथे व्हॅलिड आहे. तेच इथे काय आहे, ईडब्ल्यूएस व्हॅलिड असणार आहे. जे काढलं ते अपलोड केलं असेल ते सेम. तुम्ही एससीबीसीला पण तेच आहे. एससीबीसीला आता काय एकदाच काय करावं लागतं, तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागतं आणि याला काय लागतं, एनसीएल लागतं. एनसीएल लागतं बघा. आणि तुम्ही फॉर्म भरताना एनसीएल दाखवलं असेल ना व्हॅलिड, तेच एनसीएल तुम्हाला इथे पण लागणार आहे 25-26. ओके, आता यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट ह्याचा विचार करता. बघा, कास्ट सर्टिफिकेट एकदाच काढण्याची प्रोसेस आहे, डोमेसाईल सुद्धा एकदाच काढण्याची प्रोसेस आहे. फक्त ईडब्ल्यूएस वाल्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मात्र दरवर्षी काढावं लागतं. पण आता इथे तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, परत काढायची गरज नाही. आता याची व्हॅलिडिटी असते का, याला व्हॅलिडिटी असते का, नाही. व्हॅलिडिटी असते की याला नसते व्हॅलिडिटी. डोमेसाईलला पण व्हॅलिडिटी नाही आहे. डोमेसाईल कधीचं पण असू द्या ना, तुम्ही अगदी पहिलीला काढलं असेल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही, त्याला व्हॅलिडिटी नसते. एनसीएलला मात्र व्हॅलिडिटी असते. आणि एनसीएल फक्त ज्यांना लागतं त्यांना चेक करायचं आहे की ते तुम्ही काढलेलं 1 वर्षाचं आहे का 2 वर्षाचं का 3 वर्षाचं आहे, जे पण असेल तुमच्याकडे, त्यामध्ये 25-26 हे इकॉनॉमिकल किंवा एज्युकेशन इयर येतं का, इकॉनॉमिकली वित्तीय वर्ष येतं का, ते जर येत असेल तर ते व्हॅलिड म्हणायचं, ते जर येत नसेल तर ते व्हॅलिड नाही म्हणायचं. लक्षात घ्या. सो हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात आरक्षणासंदर्भात. यामध्ये लक्षात घ्या, यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला आरक्षणामधून फायदा मिळणार नाही. तुमचा विचार फक्त ओपनमध्येच केला जाईल, हे पण लक्षात घ्या. ओके, आता इथे एखादा म्हणू शकतो की सर 14/5 नंतर माझी कॅटेगरीचं वेगळं सर्टिफिकेट काढलंय मी, फॉर एक्झाम्पल ओबीसीचं निघालंय सर माझं, ईडब्ल्यूएस निघालं, एससीबीसी निघालं, ह्या डेट नंतर आहे, आता वापरतील का, नाही.
त्यांनी सांगितलंय की 14 मे पर्यंत म्हणजेच काय टेटचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती ही, ह्या डेट पर्यंत तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल होते आणि ज्या डॉक्युमेंटच्या अदर तुम्ही टेटचा फॉर्म भरला होता तेच डॉक्युमेंट तुम्हाला इथे फिलअप करता येतील, अन्यथा डॉक्युमेंट चालणार नाही. हा पण मुद्दा नीट नोट करा. त्यानंतर पुढे बघा, समांतर आरक्षणाचा विचार केला तर तुम्हाला महिलांना 30% आरक्षण आहे, माजी सैनिकांना 15% आरक्षण आहे, अंशकालीन 10% आहे, प्रकल्पग्रस्त 5, भूकंपग्रस्त 2, खेळाडू 5%, अनाथ 1% आणि दिव्यांगांसाठी किती आहे 4% आरक्षण असणार आहे. पण ते घेण्यासाठी तुम्हाला समांतर आरक्षणाचे डॉक्युमेंट लागतात. मग कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते पण थोडक्यात सांगतो. समांतर आरक्षण महिलांसाठी आरक्षण आहे, माजी सैनिकांना, खेळाडूंना, प्रकल्प, भूकंप, दिव्यांग, अनाथ आणि अंशकालीन यांना पर्सनल जे डॉक्युमेंट लागतात म्हणजे त्या कॅटेगरीनुसार बघा तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा काय म्हणूया आपण सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागतंय, कागदपत्र म्हणजे आपण त्याला ते असावं लागतंय आणि ते कधीच असावं लागेल ते सुद्धा तुम्हाला 14/5/2025 पर्यंतचं असावं लागेल. ओके, जसं की माजी सैनिकांना माजी सैनिक असण्याबाबतचे डॉक्युमेंट आहे, खेळाडूंना तुम्हाला खेळाडू सर्टिफिकेट जे असताना तुम्ही स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल खेळला असावे, त्यामध्ये रँक असावा आणि ते प्रमाणपत्र पडताळणी केलेलं असावं. पडताळणी केलेलं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल, संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे देण्यात येतं, त्यांच्याकडनं दिलेलं असावं. दिव्यांग, महिला व बालविकासकडनं उपायुक्त यांच्याकडनं दिलेलं असावं. हे परमनंट असावं, काय म्हणलं मी तुम्हाला इथं परमनंट असावं आणि कमीत कमी 40% असावं, 40% जास्त चालेल. ओके, आता हे ऑनलाईन तुम्हाला काय लागतं, स्वावलंबन वेबसाईट असेल आणि UDID कार्ड पण तुम्हाला लागतं. हे दोघे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, दिव्यांगांना, अनाथांना तुम्हाला इथे अनाथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि अंशकालीन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता राहिलं महिलांसाठी बघा, महिलांना तुम्ही जर महिला कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल, एखादी कोणती कॅटेगरी घ्या, फॉर एक्झाम्पल ती OBC महिला असेल, कोणती कॅटेगरी बघा, त्यामध्ये त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट लागतं, त्यानंतर त्यांना डोमेसाईल लागतं आणि तिसरं म्हणजे NCL लागतं. आता जरुरीचं असेल त्यांनाच, म्हणजे काय, परत एकदा मी तुम्हाला सांगतो, SC ला, ST ला, ओपनला आणि EWS ला NCL ची गरज नाही. नो करतो मी ते नाही. उर्वरित सगळ्या कॅटेगरीला NCL लागतं. मी आताच काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं. माझा काहींचा महिला आरक्षणासाठी वेगळं डॉक्युमेंट लागतं का, तर नाही, महिला आरक्षणचं असं वेगळं काही डॉक्युमेंट नसतं. तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करतात म्हणून तुम्हाला हे लागतं. अदरवाईज तुम्ही जर ओपन मधून असाल तर तुम्हाला काहीच लागणार नाही. ओपनच्या जनरलच्या पण जागा मिळतात, महिलांच्या पण जागा मिळतात ओपन मध्ये. बाकी ओपनसाठी, ओपनचं महिला आरक्षण घेण्यासाठी काही लागत नाही, लक्षात घ्या. तुम्ही कॅटेगरीमधून जाणार असाल तर मला हे डॉक्युमेंट लागतात, नंबर 1, नंबर 2, नंबर 3. अदरवाईज तुम्ही ओपन मधून असाल, सपोज एखादी महिला आहे आणि ती ओपन आहे, ओपन मधनं फॉर्म भरते, वुमन आहे, सर ह्या वुमनला रिझर्वेशनसाठी काय डॉक्युमेंट लागतील, तर काही लागणार नाही, काहीच लागणार नाही, लक्षात घ्या. येते लक्षात? तीच महिला जर SCBC मधनं गेली तर SCBC कास्ट सर्टिफिकेट लागेल, SCBC NCL पण लागेल आणि डोमेसाईल पण लागेल. तीच महिला EWS मधून असेल तर लागेल हे सगळं. लक्षात घ्या, म्हणजे डोमेसाईल असणाऱ्या उमेदवारालाच आरक्षण मिळतं, बाकीच्यांना मिळणार नाही. याचं लक्षात. आता यामध्ये पण काही मुद्दे मी मला पुढे सांगतो. नावात बदल असल्यास कोणते डॉक्युमेंट लागतात, बघा त्यांनी हा मुद्दा त्यांच्या आत्ताच्या परिपत्रकामध्ये टाकलेला आहे. विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास काय लागेल तुम्हाला, एकतर तुम्हाला महिलांना विवाह निबंधकाचं सर्टिफिकेट लागेल किंवा सक्षम प्राधिकरणाने दिलेलं सर्टिफिकेट लागतं आणि दुसरं म्हणजे काय, तुमच्याकडे राजपत्र पण चालतं, म्हणजे दोघांपैकी एक लागेल. नावात बदल असेल तर त्या विद्यार्थ्यांनी, त्या महिलांनी ह्या दोघांपैकी एक काढून ठेवावं. आत्ता काढलं तरी चालतंय, याच्यापूर्वी काढलेलं असेल तरी चालतं, त्याला काय व्हॅलिडिटी नसते. सो ते लागणार आहे नावात बदल असेल तर. आता फॉर्म भरताना कोणत्या नावाने भरायचा, टेटमध्ये ज्या नावाने तुम्ही फॉर्म भरला त्याच नावाने फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या दोघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला नावात बदल असेल तर लागतो. हे डॉक्युमेंट असेल म्हणजे काय, तुमच्याकडे तुम्ही फादरच्या नावाचे पण डॉक्युमेंट वापरू शकता आणि हजबंडच्या नावाचे पण डॉक्युमेंट वापरू शकता, जर तुमच्याकडे दोघांपैकी एक डॉक्युमेंट असेल तरची गोष्ट. नंतर पुढे आहे वयाचा पुरावा दाखवण्यासाठी कागदपत्र लागणार तुम्हाला. इथे 38 पर्यंत ओपन आणि 43 पर्यंत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सवलत आहे, लक्षात घ्या. आता काय पुरावा लागतो वयाच्या पुराव्यामध्ये, मॅट्रिकचं प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं मार्कशीट तुम्हाला लागेल, 10वीच्या याच्यावरती बर्थ डेट असते बघा, किंवा तुमच्याकडे वयाचं प्रमाणपत्र असणार काही डॉक्युमेंट असेल, बर्थ सर्टिफिकेट म्हणजे आपण त्याला बर्थ सर्टिफिकेट. तिसरं जन्मदिनांक नमूद असलेला शाळा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, LCTC चालला, किंवा नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीकडनं जो बर्थडे सर्टिफिकेट आहे ते पण तुमचं इथे व्हॅलिड पकडलं
जाणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास आणि नसल्यास, रहिवासी असाल तर तुम्हाला आरक्षणमधनं काय इथे मिळणार आहे, आरक्षणमधनं इथे रिझर्वेशन म्हणजे आरक्षण मिळणार आहे, रिझर्वेशन मिळणार आहे. नसल्यास तुम्ही फक्त आणि फक्त ओपन मधून जाता. बघा ओपनच्या जागा मिळतात. त्यांनी इथे स्पष्ट सांगितलंय, इथे महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील जर तुम्ही असाल, इतर देशातील जरी असाल, तर तसेच महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागातील 865 गावातील उमेदवार जरी असाल तर त्यांना अराखीव सर्वसाधारण म्हणजेच काय ओपन जनरलच्या जागा मिळतात. ओपन जनरलच्या जागामधील भले ती ओपन महिला जरी असेल तरी महिला ओपनच्या महिलांसाठी जागा मिळणार नाही ओपन जनरलमध्ये. भले ती माजी सैनिक असेल पण महाराष्ट्राची नसेल तर तिला त्या व्यक्तीला ओपन जनरलच्या जागा मिळतील, बाकी ठिकाणी आरक्षण मिळत नाही. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. मी तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही मात्र ओपन जनरलमधनं नक्की अप्लाय करू शकता. लहान कुटुंबाचं प्रमाण आता फॉर्म भरताना तुम्हाला लागत नाही, पण हे नंतर डीव्हीच्या वेळेस लागणार आहे. सो याचा फॉर्मॅट रेडी आहे. गुगल जरी केलं तुम्ही तो प्रिंट आउट मिळते तुम्हाला. म्हणजे तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य नसावं, 2+ अपत्य तुमच्याकडे नसावं. काही ठिकाणी जर तुम्हाला अपत्य हे ट्विन्स असेल तरी ते व्हॅलिड आहे. पहिलंच अपत्य ट्विन्स झालंय किंवा पहिलं एक झालं दुसरं अपत्य ट्विन्स झालं, सो मग सर 3 झाले माझे, किंवा पहिल्यांदा तिळे झाले तिळे तर चालतं, त्यांना व्हॅलिड आहे. बरोबर, त्यावर सेपरेट माझे व्हिडिओ पण युट्यूबवर अवेलेबल आहे. संगणक प्रमाणपत्र आता असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्हाला नियुक्तीनंतर 2 वर्षात द्यावं लागतं. त्याच्याबद्दलचे GR पण आहे, त्याच्यावरती पण बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले आहे. सो हे आतापर्यंत हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितले, हे सगळे रेडी करून ठेवा. कारण फॉर्म भरताना हे जे आहे ना, हे मुद्दे भरताना हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे दाखवतो. बघा हे डॉक्युमेंट लागतात. डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करू लागतं, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, त्यानंतर तुमचं मार्कशीट आहे 10वीचं असेल, 12वीचं असेल, पदवीचं असेल, पदव्युत्तर पदवीचं असेल, त्यानंतर DED असेल, तुमचं BEd असेल, TET असेल किंवा CD असेल, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्याची माहिती पण भरावी लागते आणि ते अपलोड पण करावे लागतात. सो तुम्ही जर ह्या पवित्र पोर्टल आता रजिस्ट्रेशन आणि सेल्फ सर्टिफिकेशन करणार असाल तर मी सांगितले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. याच्यापैकी जर फॉर्म भरताना अजून वेगळे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला विचारले गेले आणि तुम्हाला डाऊट असेल तर थांबून घ्या, डाऊट क्लिअर करा आणि मग फॉर्म भरा. सो या संदर्भातला मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. आणि परत जाताना सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं CTD 2026 8 फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे. त्यासाठी या मार्गदर्शनपर बॅचेस चालू आहे. तुमच्या मित्रांना, तुमच्या इतर ग्रुपला नक्की शेअर करा, त्यांना ह्या बॅचेस सांगा. फक्त 1599 इन्क्लुडिंग GST आहे. जर तुम्ही बॅच घेणार असाल तर ह्या बॅचमध्ये कोचिंग प्लस PDF नोट्स प्लस टेस्ट सीरीज सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. ही रेकॉर्डेड आहे, ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ पण असणार आहे. यासाठी काय करा, तुम्ही प्ले स्टोरवरून हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंका असलेल्या नंबरला कॉल करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक तुम्हाला दिलेलं आहे. सो डॉक्युमेंटबद्दल अजून काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाची माहिती देणारा असणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.